संभाव्य पूर परिस्थितीसाठी शाहूवाडीतील पालेश्वर डॅमवर बोटिंगची चाचणी। संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि बोटिंगची सराव चाचणी शाहूवाडी महसूलच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील मान येथील पालेश्वर डॅमवर घेण्यात आली। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण या ठिकाणी आपण आलेलो आहे। आपत्ती व्यवस्थापन संदर्भात एक ट्रायल आपण इथं घेत आहोत। आता या ठिकाणी आता आपल्या सोबत आहेत गणेश लवे साहेब, जे शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार आहेत व त्याचबरोबर आपले शाहूवाडी तालुक्याचे PI साहेब विजय घेरडे साहेब आहेत। त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया की कशा पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी तोंड देण्यासाठी ते सज्ज आहेत। नमस्कार, आपण तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आज इथं बोटीचं प्रात्यक्षिक घेत आहोत। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनानुसार आपण पहिल्यांदा तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेतली होती। तसेच प्रत्येक विभागानं आपत्तीच्या अनुषंगानं जी तयारी करणं आवश्यक आहे त्या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या। आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये करंजपेन भाग असेल किंवा वारणा नदीच्या काठेचा सोंडोली मालेवाडी हा भाग असेल तर या ठिकाणी पुराचा पाठीमागच्या अनुभवावरून पुराचा धोका संभवतो। तर त्या ठिकाणी बोटी वापरण्यासाठी बोटीचं प्रात्यक्षिक आज आपण इथं घेत आहोत। साधारण किती बोटी व कशी यंत्रणा सज्ज आहे? आपत्कालीनसाठी नंबर काही आहे का उपस्थित? आपल्या तालुक्याचा आपत्ती निवारण कक्ष आपण शाहूवाडी तहसील कार्यालयामध्ये सुरू केलेला आहे। त्यावरती आपत्तीच्या संदर्भात सदरचा नंबर नागरिकांना उपलब्ध करून दिलेला असून आपत्तीची कुठलीही घटना घडल्यास सदर नंबरवरती कळवण्याविषयी आपण परिपत्रक काढलेलं आहे। तसेच आपल्या तालुक्यात सध्या 3 बोटी उपलब्ध आहेत। त्या 3ही बोटी सुस्थितीत असून आपण त्या आज त्याच्या वापराचं प्रात्यक्षिक करत आहोत। कशी परिस्थिती आहे आता पोलीस यंत्रणा म्हणून? सध्या पोलीस यंत्रणांची पूर्ण तयारी झालेली आहे। कोणत्याही आपत्तीमध्ये त्याची पूर्वतयारी असणं गरजेचं आहे आणि पूर्वतयारी नुसते करून चालणार नाही। पूर्वतयारी केल्यानंतर त्यामध्ये प्रात्यक्षिक झालं पाहिजे, रंगीत तालीम झालेली असणं गरजेचं आहे। जे काही यंत्रणा सज्ज आहे किंवा यंत्रणेसाठी लागणारे साहित्य इक्विपमेंट्स आहेत ते अद्ययावत आहेत किंवा कसे यासाठी एक प्रात्यक्षिक असणं आवश्यक आहे, घेणं आवश्यक आहे। त्याची एक रंगीत तालीम घेतलेली आहे। ही माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व तालुकास्तरीय जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। त्यातला हा शाहूवाडी तालुका हा अतिवृष्टीचा तालुका असून या तालुक्यातील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला, यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे असे अंदाज वर्तलेला आहे। पालेश्वर डॅम या ठिकाणी हा डॅमसुद्धा पूर्ण भरलेला आणि सध्या सांडव्यानं पाणी वाहत आहे। तर एक प्रात्यक्षिक आवश्यक होतं, ते प्रात्यक्षिक या ठिकाणी पार पडत आहे। या प्रात्यक्षिक चाचणी दरम्यान शाहूवाडीचे प्रभारी तहसीलदार गणेश लवे, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, ग्राम महसूल अधिकारी अजिंक्य खटावकर, सूरज भोसले, विवेक थोरात, स्नेहल आढाव, सुप्रिया कारेकर, मेघा जाधव, ओमकार नारकर, आपत्ती व्यवस्थापनचे जवान आणि टेक्निशियन अनिल पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।